सालाबदाप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार साहित्य मंडळाच्या लाभार्थ्यांना करण्यात येणारे जीवनावश्यक व घरगुती साहित्याचे वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। चंद्रपूर शहरालगतच्या मुख्य MIDC परिसरातील खासगी कंपनीच्या गोदामातून लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात येत असून पहाटेपासून ह्या किट प्राप्त करून घेण्यासाठी मोठ्या संख्येत लाभार्थी महिला रांगेत उभे आहेत। चंद्रपुरात तापमानाचा पारा 45°C पोचला आहे। अशातच कुठलीही शेडची पाण्याची व्यवस्था नसताना महिला तापत्या उन्हात रांगेत उभ्या आहेत। एकीकडे लाडक्या बहिणी या विद्यमान सत्ता कारणात महत्त्वाचा मुद्दा ठरला असताना चंद्रपुरात मात्र या लाभार्थी महिलांना बांधकाम कामगार महामंडळाने वाऱ्यावर सोडले आहे। हजारोंच्या संख्येत महिला लहानग्या मुलांसह MIDC भागातील किट वाटप स्थळी उन्हात उभ्या असून त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा मंडळाने उभारलेली नाही। मागील खेपेस पहाटेपासून रात्रीपर्यंत किट वाटपाचा गोंधळ सुरू होता व लाभार्थ्यांनी नियोजन नसल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रोकोही केला होता। आताही कुठलेही नियोजन नसल्याने गोंधळाची स्थिती असून महामंडळाने हे नियोजन करण्याची मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे भांडे वाटपचं जे सुरू आहे ते मला असं वाटतं की बरोबर नाही आहे। हे व्यवस्था जे आहे इथे मंडपची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही। सगळे काही महिला आपल्या मुलांना घेऊन आले, छोटे छोटे बाळ आहे, कोणी सावलीत उभे आहे, कोणी उन्हामध्ये उभे आहे। खाण्याची व्यवस्था नाही, पाणी पण नाही। इथे काय मरायचं का आम्ही? काहीतरी प्रशासनाने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे। हे जे तुम्ही काढता भांडे वाटप किचन भांड्याची जे सुविधा देत आहे महिलांना, ते महिलांना व्यवस्था व्यवस्थित बरोबर नाहीये। इथे थोडंसं तरी मंडप तरी पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे। महिला इथं मरून राहिल्या, काय फायदा आहे? तुम्ही थोडी तरी आम्हाला मदत करा अशी माझी विनंती आहे। सकाळपासून सर आम्ही इथं उभ्या उन्हामध्ये, काहीच व्यवस्था नाही, पाण्याची नाही, काही नाही। ऊन तर ऊन खूप आहे, इथं मंडप नाही, सावली नाही, काही नाही। कसं लवकर तरी लवकर करावं एवढीच विनंती आहे।